आज जे आम्ही थोडेसे सुटाबुटात आलो तर याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी एक संघर्ष केला. त्या संघर्षामुळे आज आम्ही माणसात आलो. दलित नवरदेव जर बसला तर आजही गोळ्या मारल्या जातात. संविधानाच्या रूल मध्ये संविधान लागू होऊन 75 वर्ष झाली तरी देखील तुम्ही आमची बरोबरी करायची नाही म्हणून गोळी मारली जाते. हे अतिशूद्र एवढं जनावरापेक्षा नीच जीवन जगत आहेत तरी हसतायत. याचं कारण काय? या कारणाचा शोध ज्योतिबा फुल्यांनी 1844 ला पुण्याच्या मुलामिठा नदीजवळ घेतला नसता तर कालचे फेकलेले लोक आज सुटाबुटात आले नसते. या देशात धर्माच्या नावावर ती ब्राह्मण स्त्री असो की क्षत्रिय स्त्री असो तिला देखील शिकण्यास मनाई होती. तर या देशात ज्या काही स्त्रिया शिकल्या आणि आज तर आपल्या देशाच्या प्रथम नागरिक माननीय द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत, त्या तेवढ्या सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकल्या तर याच्यात फुल्यांचं योगदान आहे. जे लोक मनापासून आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांना विचारातले आंबेडकर जिवंत राहिले पाहिजे हे अपेक्षित होतं आणि त्याकरिता जर बाबासाहेबाची चळवळ आपण जागोजागी सांगत गेलो, जर सांगत सुटलो प्रत्येक प्रसंगी तर मग विचाराचा प्रवाह जिवंत राहील. शादी के उपलक्ष्य में कैडर कैंप रखकर नागपुर जिले में मेश्राम दंपत्ति ने नई वैचारिक क्रांति को आगे बढ़ाया. कहीं हम भूल न जाए. इस अभियान के अंतर्गत आयुष्मान जतिन गौतम मेश्राम एवं आयुष्मती स्वाति एम सोमकुंवर इनकी शादी का समारोह संपन्न हुआ और इसी उपलक्ष्य में अगले दिन नागपुर जिला के चींज भवन शिवनगांव पुनर्वसन क्षेत्र में कैडर कैंप का आयोजन किया गया. इस अवसर पर कैडर कैंप को प्रमुख मार्गदर्शक के तौर पर माननीय एडवोकेट अतुल पाटिल इन्होंने मार्गदर्शन किया. कैडर कैंप की शुरुआत कहीं हम भूल न जाए टीम के विद्यार्थियों द्वारा 2 गीतों की प्रस्तुति से हुई. संचालन एवं प्रास्ताविक NV बाराहाते एवं आभार प्रदर्शन माननीय एडवोकेट अश्विनी मून ने किया. कहीं हम भूल न जाए इस टीम के द्वारा इससे पूर्व भी जन्मदिन, शादी की सालगिरह, गृह प्रवेश, शादी इन मौकों पर अनेक कैडर कैंप्स का आयोजन किया जा चुका है. इसका मकसद ये है कि पारिवारिक समारोह के मौके पर सभी रिश्तेदार एवं मित्र समय निकालकर इकट्ठा होते हैं, यहाँ वहाँ की चर्चा करते हैं, खाना खाते हैं और चले जाते हैं, पर कभी भी अपनी सामाजिक जवाबदेही के बारे में नहीं सोचते. इसलिए कहीं हम भूल न जाए इस टीम ने ये सोचा कि आयोजक परिवार खाने और अन्य चीजों पर वैसे भी खर्च कर ही रहा है तो क्यों न फिर इसी मौके पर फुले शाहू अम्बेडकर कांशीराम इन महापुरुषों की वैचारिक और परिवर्तनवादी विचारधारा का बौद्धिक भोजन भी परोसा जाए. कह गए कांशीराम कहीं हम भूल न जाए, कह गए कांशीराम महापुरुषों के संघर्ष को आगे बढ़ाना काम कहीं हम भूल न जाए, कह गए कांशीराम कहीं हम भूल न जाए, कह गए कांशीराम. विषमता के खिलाफ समता, संघर्ष को मत भूलना, संघर्ष को मत भूलना, संघर्ष को मत भूलना. फुले शाहू और अम्बेडकर के पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना. यही हमारा परम कर्म है, मत करना आराम कहीं हम भूल न जाए. किसी को जर मिला भीम का, किसी को घर मिला भीम का, किसी को जर मिला भीम का, किसी को घर मिला भीम का. वामन को क्या मिला? अरे छपी कागज की गठरी में हमें भी सर मिला भीम का, हमें भी सर मिला भीम का. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, एक नया अम्बेडकर पैदा हो, एक नया अम्बेडकर पैदा हो. पैदा हो तो भीम सा नर पैदा हो, पैदा हो तो भीम सा नर पैदा हो. सर झुकाने वाले तेरा सर क्या है, सर झुकाने वाले तेरा सर क्या है,
सर में तेरे भीम का सर पैदा हो, सर में तेरे भीम का सर पैदा हो, एक नया अम्बेडकर पैदा हो, एक नया अम्बेडकर पैदा हो। आज आपल्या या शिवणगाव पुनर्वसन या ठिकाणी काल ज्यांचं लग्न झालं, आमच्या चळवळीचे सहकारी जतीन मेश्रा यांच्या लग्नानिमित्त आणि स्वाती सोमकुवर या दोघांच्या लग्नाच्या निमित्ताने आज आपण या छोट्या खानी कॅडर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। अनेक लोक आजकाल आपण पाहतो की लग्नामध्ये मोठी एक प्रथा सुरू झाली आहे, मौज मस्ती, नाच गाणा आणि लोकांना आनंदही येतो। पण कारण की आम्ही लोक वैचारिक परिवर्तनाचे लोक आहोत, वैचारिक क्रांतीचे लोक आहोत, बुद्धाचा केवळ फोटो घरी ठेवून त्याला फुलं वाहून मोकळे होणारे लोक नाही, तर बुद्धाची चळवळ आजही जिवंत राहिली पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आजही जिवंत राहिली पाहिजे, त्याकरिता धडपडणारे लोक आहोत। आणि म्हणून प्रत्येक संधीला या वैचारिक परिवर्तनाचं प्रबोधनाचं कार्य करता येते का, या संधीमध्ये आम्ही असतो। आणि आज या लग्नाच्या निमित्ताने आम्हाला ही संधी मिळाली। मी खूप खूप धन्यवाद देतो मेश्राम परिवाराचे की त्यांनी या पद्धतीची संधी या प्रसंगी आम्हाला मिळवून दिलेली आहे। आपण लोक या देशामध्ये हजारो वर्ष गुलाम ठेवलेली लोक आहोत। या देशामध्ये जनावरांना किंमत होती पण आम्हाला किंमत नव्हती, अशी आपली अवस्था होती। आज आपण थोडेसे माणसात आलेलो आहोत आणि माणसात आपोआप नाही आलो, कोणीतरी संघर्ष केला, कोणीतरी त्याग केला, कोणीतरी बलिदान दिलं, म्हणून आज आपण माणसात आलेलो आहोत। आपल्याला माहित आहे की या देशात विशेष करून महाराष्ट्रामध्ये आणि तेही पुण्याच्या भागामध्ये पेशवाईचं जेव्हा राज्य होतं, तर पेशवाईच्या काळामध्ये आम्हाला ज्या लोकांना अस्पृश्य गणलं गेलं, त्या अस्पृश्यतेला कळस लागेल या अवस्थेत आम्हाला नेऊन ठेवण्यात आलं होतं। जसं की भारताच्या संदर्भात सांगितल्या जाते की जी काही सृष्टीची निर्मिती आहे ती ब्रह्माने केली, ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण झाले, ब्रह्माच्या बाहूतून क्षत्रिय झाले, ब्रह्माच्या जांघेतून वैश्य झाले आणि ब्रह्माच्या पायातून शूद्र जन्माला आले, असं सांगितलं जातं। आणि त्यामुळे जेव्हा ईश्वरानेच आपली निर्मिती केलेली आहे आणि आपल्या शरीराच्या विभिन्न अंगातून विभिन्न वर्णाची निर्मिती केली आहे, तर ईश्वराने सगळ्यांचे कार्य आणि सामाजिक स्थान ठरवून दिलेलं आहे, असा ईश्वराचा आदेश आहे असं सांगितलं गेलं। आणि हे मूळ कारण आहे। या देशात आपण जवळपास क्रांतीच्या प्रतिक्रांतीच्या नंतर 2 वर्ष, बुद्धाच्या क्रांतीच्या पूर्वी 2-2.5 हजार वर्ष असं एकूण आमचे पूर्वज या देशात 4-4.5 हजार वर्ष गुलाम राहिलेले आहेत। का म्हणून की सगळ्या मानवाची निर्मिती ईश्वरानं केली आणि ईश्वराच्या विभिन्न अंगातून विभिन्न लोकांना निर्माण केलं। तर पायातून शूद्र सांगितला आणि म्हणून शूद्राला शिक्षणाचा अधिकार नाही, शूद्राला चांगल्या घरात राहण्याचा अधिकार नाही, शूद्राला चांगले कपडे घालण्याचा अधिकार नाही, शूद्राला शस्त्र बाळगण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीने त्यांना बंधनं लादल्या गेली की शूद्राचं एकमेव काम आहे की वरील 3ही वर्णाची विनीत भावनेने सेवा करायची। कोणते 3 वर्ण? सगळ्यात वरती ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य, या लोकांची विनीत भावनेने सेवा करणे हे शूद्रांची कर्तव्य अशी सांगण्यात आली। हे लोक जे सांगतील तर मोबदला न घेता सांगितलेले काम तुम्ही करा, तर आपण लोक अशा पद्धतीने गुलाम होतो। कोण होतो आपण पूर्वीचे? शूद्र, बरोबर? शूद्र होतो की आपण लोक जे आज इथे बसलेलो मॅक्झिमम लोक जे आज बुद्धिस्ट आहो, कालपर्यंत महार आपली कास्ट होती हिंदू धर्मातली, तर आपण लोक कालपर्यंत कोणत्या वर्णात होतो?
सांगू शकाल का? थोडंसं लक्ष असेल तर सांगा. ब्राह्मण होतो, क्षत्रिय होतो, वैश्य होतो, शूद्र होतो की अजून काही होतो? अतिशूद्र होतो. आपण शूद्रही नव्हतो. ब्रह्माच्या पायातून शूद्र जन्माला आले. अतिशूद्राला अवर्ण म्हणून वर्ण व्यवस्थेच्या बाहेर ठेवण्यात आलं. शूद्राला तरी स्पर्श केलेला चालत होता, पण आपला स्पर्शही चालत नव्हता. अशा पद्धतीने आपल्याला अस्पृश्य म्हटलं गेलं, ज्याचा स्पर्शही चालत नाही असे. आणि जेव्हा पेशवाईचा काळ होता, तर पेशवाईच्या काळात आपल्याला अजूनच खाली दाबण्यात आलं. ते म्हणाले की तुम्ही लोक आमच्या जवळ याल तर तुमच्या सावलीने आम्हाला विटाळवतो, तुमच्या स्पर्शाने आम्हाला विटाळवतो. एवढंच नाही तर जे तुम्ही रस्त्यावरून चालता आणि रस्त्यावर ज्या तुमच्या पाऊल खुणा उमटतात, त्या पाऊल खुणावर जरी आमचा पाय पडला तरी आम्हाला विटाळ होतो. म्हणून तुम्ही चालताना तुमच्या पाऊल खुणा उमटू नये म्हणून कमरेला खराटा बांधा, कमरेला झाडू बांधा. तुम्ही लोक जे तुमच्या तोंडात थुंक येते, ते थुंक जर तुम्ही रस्त्यावर थुंकली आणि त्याच्यावर एखाद्या उच्चवर्णीयाचा पाय पडला तरी देखील विटाळ होतो. म्हणून तुम्हाला रस्त्यावर थुंकण्याची देखील मुभा नाही. कोणाला? अतिशूद्रांना. म्हणून गड्यामध्ये गाडगं बांधण्यात आलं. तुम्हाला जर थुंक आली तर त्या गाडग्यात थुंका आणि मग एखाद्या त्या हागदोडीमध्ये जाऊन गड्डा करून तिथे ती थुंक गाडा, म्हणजे एखाद्या उच्चवर्णीयाचा त्याच्यावर पाय पडणार नाही. ज्यावेळी चौदार तड्याच्या वेळी असं सांगण्यात येतं, एक आमचे मित्र आहेत चळवळीतले, ते त्यांच्या भाषणात नेहमी सांगतात की म्हणे जेव्हा चौदार तड्याच्या वेळी बाबासाहेब आंबेडकर त्या तळ्याच्या पाण्याला स्पर्श करायला गेले. आता हा प्रसंग माझ्या वाचण्यातून गेलेला नाही, ऐकव्यातून आहे म्हणून मी सांगतोय. तर ज्यावेळी त्या पाण्याला स्पर्श केला तर नंतर पोलीसवाल्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना बोलवून घेतलं. आता बाबासाहेब आंबेडकरांनी पाळलेला कुत्रा होता. तो कुत्रा देखील बाबासाहेबाच्या सोबत त्या आंदोलनाच्या वेळी सोबत होता. आणि कुत्र्याला सवय असते की मालकाच्या पुढे पुढे चालायची. तर बाबासाहेब जसं तळ्याकडे जात होते तर कुत्राही पुढे पुढे चालत होता. आता बाबासाहेबांनी पाण्याला स्पर्श करण्यापूर्वी कुत्र्याने पाण्यात उडी घेतली. बाबासाहेबांनी नंतर स्पर्श केला. बाबासाहेबांना पोलीसवाल्यांनी बोलवून घेतलं की म्हणे ही जमावबंदी आम्ही केली होती, तुम्हाला म्हटलं होतं की आता स्पर्श करू नका, पण तरी तुम्ही स्पर्श केला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ नये असं बाबासाहेबांना त्यांनी प्रश्न केला. बाबासाहेब आंबेडकर त्या ऑथॉरिटीला म्हणतात की त्या पाण्याला मी स्पर्श करण्यापूर्वी माझ्या कुत्र्याने स्पर्श केला. काय म्हणतात बाबासाहेब? त्या पाण्याला मी स्पर्श करण्यापूर्वी माझ्या कुत्र्याने स्पर्श केला, पहिले तुम्ही त्या कुत्र्यावर कारवाई करा. तो अधिकारी काय म्हणतो माहिती आहे? डॉक्टर आंबेडकर, त्या पाण्याला स्पर्श करण्याला कुत्र्याला मनाई नाहीये, तुम्हाला मनाई आहे. काय म्हणतो अधिकारी? त्या पाण्याला स्पर्श करायला कुत्र्याला मनाई नाही आहे, तुम्हाला मनाई आहे. याचा अर्थ काय होतो माहितीये? याचा अर्थ असा होतो की कुत्र्याची किंमत होती, आमची किंमत नव्हती. अशा अवस्थेत आम्ही होतो. ज्यावेळी त्या पेशवाईमध्ये आम्हाला वर कपडा घालता येत नव्हता कुठल्याही पुरुषाला, गळ्याला आणि हाताला काळा धागा बांधणे आवश्यक होतं, अनिवार्य होतं. खाली जे काही धोतर घालत असेल ते आवर्जून म्हणजे अनिवार्य होतं की ते फाटकच असावं आणि मडकच असावं. नवीन कपडा घ्यायला गेला तर दुकानदार पैसे पूर्ण घेईल, पण कपडा चिखलात माखून देईल आणि थोडासा फाडून देईल. कारण अतिशूद्राला नवीन कपडा घालण्याचा अधिकार नव्हता. त्या अवस्थेत आम्ही होतो, कुत्र्यापेक्षा खालच्या दर्जाचे होतो. आज जे आम्ही थोडेसे सुटाबुटात आलो तर याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की या काळामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी एक संघर्ष केला. त्या संघर्षामुळे आज आम्ही माणसात आलो. ज्यावेळी महात्मा फुल्यांचा अपमान झाला, जेव्हा इथे इंग्रजांनी शूद्रांसाठी शिक्षणाची दारं ओपन केली, 1813चा चार्टर ऍक्ट आहे, त्या माध्यमातून पहिल्यांदा या देशामध्ये सगळ्यांसाठी शिक्षण खुलं झालं. शिक्षण जरी खुलं झालं असलं, ख्रिश्चनांनी मिशनरी शाळा जरी आणल्या असल्या तरी शूद्र अतिशूद्रांना शाळेत जाऊ दिल्या जात नव्हतं. गोविंदरावांनी जेव्हा ज्योतिबाला शाळेत टाकलं, महात्मा फुल्यांना जेव्हा शाळेत टाकलं,
तर त्यांच्याचकडे काम करणाऱ्या ब्राह्मणांनी कान भरले गोविंदरावाचे, महात्मा फुलेच्या वडिलाचे, की म्हणे हे तुझ्या पोराचा धर्म भ्रष्ट करतील, त्याला ख्रिश्चन बनवतील आणि म्हणून तू त्याला शाळेतून काढून टाक. त्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून गोविंदरावाने ज्योतिबाला शाळेतून बाहेर काढलं. पण तरी काही लोकांनी समजवलं, जसं लिटीज साहेब नावाचे एक व्यक्ती होते, त्याच्यानंतर सगुणाबाई एक होती आणि एक ख्रिश्चन फादर होते, या दोन, एक मुन्शी गोपार बेग होते. तर या 2-3 लोकांनी जेव्हा गोविंदरावाला समजवलं तर पुन्हा ज्योतिबा शाळेत गेले. त्याच शाळेत एक ब्राह्मण मित्र होता. जेव्हा त्याच्या लग्नाच्या वरातीत जेव्हा ज्योतिबा चालत होते तर सगळे ब्राह्मण त्यावेळी चिडले. हे लोक म्हणजे असं म्हणतात की तुम्ही लोक नीच आहात, तुम्ही आमच्या बरोबरीने आमच्या लग्नांच्या वरातीतही चालू शकत नाही. आजही आपण पाहतो, बिहार असेल, राजस्थान असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी जे लोक बाकीच्या वर्णाचे, उच्च वर्णाचे जे स्वतःला म्हणतात, ते लोक लग्नाच्या वेळी नवरदेव घोडीवर बसून जातो. पण दलित नवरदेव जर बसला तर आजही गोळ्या मारल्या जातात. संविधानाच्या रूल मध्ये संविधान लागू होऊन 75 वर्ष झाली तरी देखील तुम्ही आमची बरोबरी करायची नाही म्हणून गोळी मारली जाते. फुल्याच्या काळामध्ये 1844 मध्ये फुले ज्योतिबा जेव्हा आपल्या मित्राच्या लग्नाच्या वरातीत चालत होते, ब्राह्मणांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. म्हणाले, ए शूद्रा, ते माळी जातीचे होते, ओबीसीचे होते, शूद्र वर्णातले होते, तर ए शूद्रा, तू आमच्या बरोबरीने कसा चालतो आहे, असं म्हणून फुल्यांना तिथून धक्का देऊन अपमानित करून लग्नाच्या वरातीतून हकलून दिलं. फुले विचार करायला लागले. पुण्यामध्ये मुलामिठा नदीजवळ बसून रडत बसले आणि विचार करायला लागले की माझा दोष काय की अशा पद्धतीने माझा अपमान झाला. मला लग्नाची पत्रिका होती, माझ्या मित्राचं लग्न होतं, निमंत्रण होतं म्हणून मी गेलो, मग मला असं अपमानित करून का भगवण्यात आलं. ते रडत असताना त्यावेळी पुण्यातले जे काही अतिशूद्र लोक होते ते गोळा झाले तिथे आणि ते हसायला लागले फुल्याकडे पाहून. आता अतिशूद्राचा अवतार मी पहिलेच सांगितला. गळ्यात गाडगं, कमरेला फडा, अंगावर वरती काही नाही, काळा धागा, मडकं फाटकं धोतर, हातात एक काठी, त्या काठीला घुंगरू, असे लोक 3-4 लोक गोळा झाले. आता फुले चांगले कपडे घालून होते तर त्यांच्याकडे पाहून रडतात की म्हणे माणसासारखा माणूस न बाईसारखा काय रडत बसला. फुले रडता रडता त्या अतिशूद्रांकडे पाहतात आणि रडणं त्यांचं थांबवतात आणि विचार करतात की माझा फक्त एवढासा अपमान झाला की मला लग्नाच्या वरातीतून हकलून दिलं, मी रडतो आहे. हे लोक म्हणे एवढं अपमानित जीवन जगत आहेत, हे लोक हसतायत, याचं काय कारण आहे. हे अतिशूद्र एवढं जनावरापेक्षा नीच जीवन जगत आहेत तरी हसतायत, याचं कारण काय. या कारणाचा शोध ज्योतिबा फुल्यांनी 1844ला पुण्याच्या मुलामिठा नदीजवळ घेतला नसता तर कालचे फेकलेले लोक आज सुटाबुटात आले नसते. आज आमच्यातल्या काही लोकांना माज आला की आम्ही खूप शिकलो, आम्ही खूप मोठमोठ्या पदावर आहो, PhD आहो, कलेक्टर आहो, कमिशनर आहो, पण हा माजही येण्यासाठी फुल्यांच्या डोक्यात तिथे एक विचार आला. हे कारण ठरलं, ते कारण ठरलं या देशात घडणाऱ्या परिवर्तनाचं. फुल्यांनी मग रडणं थांबवून निश्चय केला की जी व्यवस्था या देशामध्ये माणसांना माणूसपण देत नसेल, जी व्यवस्था या देशामध्ये माणसांना जनावरापेक्षा नीच दर्जाचं जीवन जगण्यास बाध्य करत असेल, ती व्यवस्था बदलली पाहिजे. पुढे फुल्यांनी एक सूत्र दिलं. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे, आपण अनेक प्रसंगी भाषणात ते ऐकतो. काय सूत्र होतं. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. हे फुल्यांच्या डोक्यात तेव्हा आलं नसतं, तर हे अनर्थ करणाऱ्या व्यवस्थेला त्यांनी संपवण्यासाठी पुढाकार घेतला नसता. मग त्यांनी ठरवलं की जे अज्ञान एवढा सत्यानाश करते, मी शिकलो आहे म्हणून मला मान सन्मान करतो, म्हणून माझा अपमान झालो तर मी रडतो आहे, पण हे अतिशूद्र यांच्या बुद्धीचा जरासाही विकास नाही झाला आणि त्यामुळे एवढं अपमानित जीवन जगूनही हे लोक हसतायत.
हे जेव्हा फुल्यांच्या लक्षात आलं तर आपण यांना शिक्षित करून यांच्यातही स्वाभिमान जागवला पाहिजे हे फुल्यांच्या डोक्यात आलं. त्यांनी सर्वप्रथम महिलांना शिक्षण बंदी होती, आपल्या पत्नीला शिकवलं, 3रा वर्ग पास करवला आणि 1 जानेवारी 1848ला पुण्याच्या भिडेवाडामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. या देशात धर्माच्या नावावर ती ब्राह्मण स्त्री असो की क्षत्रिय स्त्री असो तिला देखील शिकण्यास मनाई होती. तर या देशात ज्या काही स्त्रिया शिकल्या आणि आज तर आपल्या देशाच्या प्रथम नागरिक माननीय द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत, त्या तेवढ्या सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकल्या. तर याच्यात फुल्यांचं योगदान आहे, याच्यात शाहू महाराजांचं योगदान आहे, याच्यात बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचं योगदान आहे. पण या सगळ्यामध्ये एक मोठा संघर्ष आहे. जेव्हा सावित्री आई शाळेमध्ये मुलींना शिकवायला जायची तर आपण सगळेच ऐकलेलं आहे की तिला उच्चवर्णीय बाया शिव्या द्यायच्या, श्राप द्यायच्या, दगड शेण चिखल फेकून मारायच्या. काय अपराध होता तिचा? कोणत्या अपराधाची तिला अशी शिक्षा मिळत होती? ती मुलींना शिकवत होती. आपल्या देशात शिक्षण देणे एकेकाळी अपराध होता जर ते शिक्षण महिलांना, मुलींना, शूद्रांना किंवा अतिशूद्रांना दिल्या जात असेल तर. कारण धर्माचा आदेश होता की यांनी शिक्षण घेऊ नये म्हणून. तर फुल्यांनी मात्र त्या धर्माचं ऐकलं नाही, त्या ईश्वराचं ऐकलं नाही आणि हे सगळं षडयंत्र ओळखलं की ब्राह्मणवादी व्यवस्थेचं हे षडयंत्र आहे. त्यांनी ईश्वराला पुढे करून या देशात 85% लोकांना गुलाम बनवून ठेवलं. हे जेव्हा फुल्यांनी षडयंत्र ओळखलं तर या षडयंत्राच्या विरुद्ध बंड करायला ते एकटे पुढे आले. पुढे सावित्री आईला तयार केलं. सावित्री आई जेव्हा रस्त्याने जायच्या तर तिचं लुगडं भरून जायचं, ती रडायची शाळेत जाऊन आणि मग कालांतराने एक दुसरं लुगडं घेऊन जायची. शाळेत जाऊन पहिले लुगडं बदलवायची जे शेणाने चिखलाने भरलेलं आहे, मग मुलींना शिकवायची, मग घरी परत जाताना भरलेलंच लुगडं घालून घरी जायची. तर अशा पद्धतीने सावित्री आईने हे सगळं सोसलेलं आहे. तिला सटवी काय म्हणायचे, तिला हे काय म्हणायचे की फुल्यांनी सोडून दिलं हिला असत, तुमच्या जेवणात किडे पडतील, तुम्ही नरकात चढाल, या पद्धतीचे श्राप त्यावेळच्या महिला आणि पुरुष सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेला द्यायचे. पण हे लोक घाबरले नाही. त्या विरोधाला या लोकांनी सरेंडर नाही केलं. कारण परिवर्तनाचं काम करायला कोणीही निघालं की त्याला विरोध होतोच होतो आणि घरातून सुद्धा विरोध होतो. जेव्हा फुल्यांनी हे काम सुरू केलं तर सगळ्या समाजाने त्यांच्या घराला वाढीत टाकलं. गोविंदरावांवर दबाव बनवला की तुझ्या पोराला थांबव, सगळा समाज तुझ्या विरुद्ध होत आहे. त्यावेळी वडिलांनी सुद्धा अशी भूमिका घेतली की फुल्यांना बोलवलं, म्हणे एक काम कर, तू एक तर हे काम बंद कर, नाही तर माझं घर सोड. कारण समाज आम्हाला वाढीत टाकतो आहे आणि आम्हाला समाजापासून दूर होऊन आम्हाला काही जगायचं नाही आहे. सामाजिक प्राणी आहो, समाजाचं आम्हाला नेहमी समर्थन पाहिजे आहे. फुल्यांनी त्यावेळी काय निर्णय घेतला असेल? फुल्यांनी वडिलाचं घर सोडलं, पर्यायाने वडील सोडला, पण चळवळीचं काम सोडलं नाही. होते ना असं, विरोध होतो ना. कुठलंही परिवर्तनाचं काम केलं, आम्ही लोक आता असे कार्यक्रम घेतो तर काही घरचेच लोक म्हणतात नाही हे काय आता नवीनच नाटक लावलं. अरे हे नाटक नाही आहे, ही चळवळ आहे. या चळवळीमुळे आपण माणसात आलो. हिला जिवंत ठेवण्यासाठी जर आपण काही प्रयत्न केले तर यात नाटक कसलं? नाटक तर ते आहेत बाकीचे जे करतात ते, नाही का, दारू पिऊन बेधुंद होऊन नाचतात, ते नाटक आहेत, ते तमाशा आहेत, हे थोडी नाटक आहेत असं आम्ही त्यांना सांगत असतो. तेव्हा कुठे काही लोक समजतात, जे समजदार आहेत ते समजतात, पण काही लोक नाही समजत. आता नाही समजत तर नाही समजत, सोडून देऊ आपण त्यांना. जसं फुल्यांनी परवा केली नाही, घर सोडलं, पण काम सुरू ठेवलं. परिणाम हा झाला की पुढे त्यांनी 18 शाळा काढल्या. मरेपर्यंत ते कार्य करत राहिले. त्यांनी गुलामगिरी सारखा ग्रंथ लिहिला. आपल्यातल्या प्रत्येक शिक्षित व्यक्तीने एकदा तरी, ती मग महिला असो की पुरुष असो, त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ वाचलाच पाहिजे. जर आपण इतिहासाकडे डोकावून नाही पाहू तर बाबासाहेब आंबेडकर इतिहासाच्या संदर्भात 2-3 गोष्टी बोलतात.
एक ते म्हणतात इतिहास हा नेहमी उदाहरण म्हणून नसतो, तो सावधगिरीचा इशारा म्हणून असतो. जे लोक मनापासून आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाही. आता इतिहास घडवणे म्हणजे काय, ते एकदा ते एका कॉलेजला गेले BA मध्ये इतिहासाच्या लेक्चरमध्ये आणि विद्यार्थ्यांना म्हणतात की तुम्ही मला सांगा की इतिहास म्हणजे काय, एका शब्दात जर सांगता आलं तर सांगा. कोणीच उत्तर नाही देऊ शकलं. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उत्तर देतात की इतिहास, हिस्ट्री इज इक्वल टू चेंज. बदल म्हणजे इतिहास होय. आता बाबासाहेब एकीकडे हिस्ट्री इज इक्वल टू चेंज, बदल म्हणजे इतिहास होय म्हणतात, आणि दुसरीकडे म्हणतात की इतिहास हा नेहमी उदाहरण म्हणून नसतो, तो सावधगिरीचा इशारा म्हणून असतो. जे लोक मनापासून आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाही असं जर म्हणत असतील तर आम्ही लोक बेनिफिशरी आहो ना. ज्या ज्या लोकांनी आज शिक्षण घेतलं, ज्या ज्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या, जे जे लोक माना सन्मानाचं जीवन जगतात ते सगळे लोक या चळवळीचे बेनिफिशरी आहेत. फुल्यांवर म्हणजे फुले काम करतात म्हणून त्यांना मारायला मारेकरी पाठवला. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तर बॉम्बस्फोट घडवून त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 त्यांच्या करवीर संस्थानामध्ये 50% बहुजन समाजाला आरक्षण दिलं. त्यांचाही एक टर्निंग पॉइंट आहे, आपल्याला माहिती आहे, त्याला वेदोत्त प्रकरण म्हणून ओळखतात. पण वेळेच्या अभावी मी तो पूर्ण डिटेलमध्ये इथे सांगत नाही. पुढे शाहू महाराजांनी, जसं महात्मा फुल्यांनी 1882 त्यावेळी इंग्रजांनी एक आयोग नेमला होता, हंटर आयोग. त्या हंटर आयोगाला एक निवेदन दिलं होतं की भारतामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करा म्हणून 1882. पण त्यावेळी इंग्रजांनी ब्राह्मणवाद्यांनी विरोध केला म्हणून ते काही लागू केलं नाही. एक तर विरोध ब्राह्मणवाद्याकडून आणि दुसरं की यामुळे शिक्षण खर्चावर सरकारवर अधिक बोजा पडेल म्हणून त्या लोकांनी ते लागू केलं नाही. तर त्या गोष्टीला देखील शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये लागू केलं. शाहू महाराजांनी 1913 एक अध्यादेश काढला प्रत्येक गावात एक शाळा बांधण्याचा, आणि प्रत्येक जितके गावं होते त्यांच्या राज्यात सगळ्या राज्यात एक शाळा काढली, सगळ्या गावात एक शाळा काढली. आणि नंतर 25 जुलै 1917 एक आदेश लागू केला की त्यांच्या राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यात येत आहे. जे पालक आपल्या पाल्याला शाळेत नाही पाठवणार त्यांच्यावर 1 रुपया दंड आकारण्यात येईल. कोणत्या वर्षी 1 रुपया दंड? 1917. त्यावेळी आण्यामध्ये व्यवहार चालत होता. आण्यामध्ये त्यावेळचा 1 रुपया म्हणजे खूप मोठी अमाऊंट होती. हे एक आपण समजून घ्या. तर या पद्धतीने शाहू महाराजांनी देखील काम केलं. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तर दिलंच, पण माणगाव परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकराला त्याचं अध्यक्ष बनवून तिथे भाषण करताना शाहू महाराज म्हणतात की माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजन हो, मी तुमचं हृदयपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढलेला आहे. मला खात्री आहे डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते संपूर्ण भारतातील अग्रणी नेत्यांमध्ये गणल्या जातील. हे भाकीत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शाहू महाराज 1920 करतात माणगाव परिषदेमध्ये, जी 21 आणि 22 मार्च 1920 झाली. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं चळवळीचं काम अजून सुरू व्हायचं होतं. फक्त मूकनायक हा पत्रक त्यांनी सुरू केला होता, बस एवढंच काम होतं. संघटनही बनायचं होतं. बाबासाहेबाचं पहिलं संघटन 1924 बनलं. त्यावेळी बाबासाहेबाबद्दल शाहू महाराज असं बोलतात आणि बाबासाहेब देखील त्यावर खरे उतरताना आपल्याला नंतरच्या काळात पाहायला मिळतं. तर या पद्धतीने शाहू महाराजाला मारायचा प्रयत्न झाला, फुल्यांना मारायचा प्रयत्न झाला. फुल्यांनी शिक्षण दिलं, शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. जर आरक्षण दिलं नसतं शाहू महाराजांनी, त्यावेळी त्यांनी जे काही पाहिलं की एक प्रयोग म्हणून त्यांना जेव्हा विरोध झाला की आरक्षण का देता, तर त्यांनी आपल्या घोड्यांना, सगळ्या घोड्यांना उपाशी ठेवायला सांगितलं. ज्याने तो प्रश्न केला, ऍडव्होकेट अभ्यंकर म्हणून एक ब्राह्मण होता, त्याला त्या घोड्याच्या तबेल्यात घेऊन गेले आणि सगळे घोडे एक साथ सोडले आणि एकाच टोकरीमध्ये चणे ठेवले. आता त्याच्यामध्ये तगडे घोडेही होते, बच्चेही होते, म्हातारेही होते, बिमारही होते. तर जेवढे तगडे घोडे होते त्या तगड्या घोड्यांनी ते चणे खाऊन टाकले. म्हाताऱ्यांना, कमजोरांना काही मिळालं नाही. तर अभ्यंकराला शाहू महाराज म्हणतात की असं आहे,
एकाच याच्यात सगळ्यांना दिलं तर कमजोर लोकांना मिळणार नाही. या देशात शूद्र अतिशूद्र लोक हजारो वर्षापासून गुलाम आणि कमजोर बनवल्या गेले आहे. म्हणून त्यांच्याकरिता 50% आरक्षणाची वेगळी तरतूद मी केलेली आहे. ते आरक्षण आजही आपल्याला जेवढ्या सीट मिळतात, इंजिनिअरिंग कॉलेज असो, मेडिकल कॉलेज असो, कारण याच्या डिमांड खूप आहेत, लाखोच्या फीज आहेत, तर तिथे ज्या सीट मिळतात हे एज्युकेशनल रिझर्वेशन झालं, हे संविधानात मिळालं, हे बाबासाहेबांनी मिळवून दिलं. नोकऱ्या ज्या काही आपल्याला मिळतात त्या कोटेवाल्याच मिळतात, हे बाबासाहेबांनी मिळवून दिलं. जर आपल्याला कोट्याच्या बाहेर केलं, जसं आता बीजेपीचं सरकार आलं 2014ला जेव्हा फुल मेजॉरिटीत, पहिलं काम त्यांनी हे केलं की एखाद्या व्यक्तीने आयुष्यात कधीतरी ओपन मध्ये एखादी ऍडमिशन घेतली असेल तर लाईफ टाईम त्याला कधी कोट्याचं फायदा मिळणार नाही. म्हणजे आपण करतो ना कधी कधी 10वीत किंवा 12वीत चांगले पर्सेंट आहेत, तो ओपन मध्ये ऍडमिशन घेऊन घेतो आणि रिझर्वची आपली सीट मग आपला दुसरा एखादी बंधू भरून घेते. तर यामुळे आपल्या सीट्स वाढतात. तर 12वीत जरी आपण किंवा फर्स्ट इयरला ऍडमिशनच्या वेळी जरी आपण कोटा सोडला तर लाईफ टाईम कधी कोट्याचं मिळणार नाही. हा अध्यादेश पहिले सेंट्रल गव्हर्नमेंटनं 2014ला काढला. अशा पद्धतीने ते आपलं नुकसानवर नुकसान करत आहेत. ही लढाई समजून घ्या. आपली जी काही प्रोग्रेस झाली ती एज्युकेशनमुळे झाली, आपली जी काही प्रोग्रेस झाली ती एम्प्लॉयमेंटमुळे झाली, सरकारी नोकऱ्यांमुळे झाली. उद्या चालून आजही आपण पाहतो की आपले वस्त्यातले लोक, गावातले लोक कशा पद्धतीचं जीवन जगतात, ते आजही गुलामी आणि लाचारीचं जीवन जगतात. तर या लोकांना या गुलामीतून मुक्तीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करायला सांगितला. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला महाडचा सत्याग्रह केला. डिसेंबर महिन्यात मनुस्मृती जाळली. जी मनुस्मृती या देशात आम्हाला नीच मानत होती, ज्या मनुस्मृतीत लिहून होतं की शूद्र अतिशूद्र यांनी मंत्राचा उच्चार केला तर जीभ कापा, मंत्र जर ऐकले तर कानात पिघललेला शिशा टाका, जर एखादी यज्ञ होताना पाहिलं तर डोळे फोडा, असा आदेश होता. तो कायदा होता, कोडिफाईड लॉ होता आणि या कायद्यानुसार शिक्षा दिल्या जात होत्या. तर या पद्धतीचं तो कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केला 25 डिसेंबर 1927ला आणि एका नवीन कायद्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. लंडनला गेले, एज्युकेशनचा अधिकार, एम्प्लॉयमेंटच्या रिझर्वेशनचं अधिकार घेऊन आले आणि सगळ्यात मोठा राईट जो त्यांनी आणला राऊंड टेबल कॉन्फरन्सवरून तो होता ड्युअल वोटिंगचा राईट. आम्हाला 2 मताचा अधिकार आणि कम्युनल अवॉर्डच्या माध्यमातून हे सगळं सँक्शन झालं होतं. सेपरेट इलेक्टोरेट एक आणलेलं होतं की आमच्यातले जे काही लोक निवडून जातील, 78 सीट होत्या त्यावेळी, तर जे लोक निवडून जातील ते आमच्याच सीटवर जातील, उभेही आमचेच लोक राहतील, दलितच राहतील आणि त्यांना मतही तेच देतील ज्याच्या विरुद्ध गांधीजींनी आमरण उपोषण केलं की डॉक्टर आंबेडकरांनी हे जे काही मागितलं हे मी होऊ देणार नाही. इंग्रजांनी जे काही या देशातील अस्पृश्यांना दिलं हे मी मिळू देणार नाही. त्याकरिता येरवडा जेलमध्ये पुण्यामध्ये 20 सप्टेंबर 1932ला ते आमरण उपोषणाला बसले. बाहेर दंगे सुरू झाले. बाबासाहेब आंबेडकरांवर दबाव बनला. आपली लोक मारल्या जात होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाडीवर, कार्यालयावर दगडफेक केल्या जात होती. बाबासाहेब आंबेडकरांना धमक्याचे मारून टाकायच्या, जीवे मारण्याच्या धमक्याचे पत्र मिळत होते. आणि अशातच बाबासाहेब आंबेडकर एकदा तिथे पुण्यामध्येच असताना लॉजवर आपल्या सहकाऱ्यांसोबत बसत होते. त्यावेळी एका तरुणाने रक्ताने लिहून एक पत्र बाबासाहेबाला पाठवलं. त्यात लिहून होतं की यदि गांधी जी की जिंदगी को कुछ हो जाता है तो मैं अपने खून की कसम खाता हूँ, मैं आपको जान से मार डालूंगा. ते पत्र बाबासाहेबांना दाखवलं. त्यापूर्वी त्यांना अनेक धमक्याचे पत्र आले, पण ते पत्र पाहून आणि मग देशभरातून जे काही त्यांच्या कानावर येत होतं की अमुक गावामध्ये आमच्या लोकांची हत्या झाली, झोपडे जाळण्यात आले, विहिरीमध्ये मातीचं तेल ओतलं, मेलेली जनावरं टाकली, हे जे काही ऐकायला येत होतं, बाबासाहेब सहकाऱ्यांसोबत बसले आणि अक्षरशः ढसा रडायला लागले. आणि रडता रडता बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या संघर्षात गांधीच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर माझ्या लोकांच्या मोठ्या प्रमाणात कत्तली होतील, माझे लोकच नाही राहतील तर हे अधिकार ठेवून मी काय करेल.
पुढे अजून म्हणतात की बहुणा माझ्या जीवाला काही झालं तर माझ्या लोकांचं कसं होईल. बाबासाहेब आंबेडकरांची पोटची पोरं मरत होती औषधाविना. बाबासाहेब एवढे दुःखी कधी नाही झाले दुःखी झाले. पोटचं पोरग मरण पावलं तर निश्चितपणे दुःख होईलच, पण तरी त्यांनी प्राथमिकता दिली या देशातील 7 करोड लोकांना जगवण्याची. 7 करोड लोकांना माणसात आणण्याचं कमिटमेंट त्यांचं होतं आणि म्हणून पोटच्या 4 लेकरांना मरू दिलं. रमाई औषधाविना, औषध होती सुरू पण बाबासाहेबाचं दुर्लक्ष वगैरे त्यामुळे रमाई देखील मरण पावली. रमाई ज्या दिवशी गेली तो दिवस आजचाच आहे, माहिती आहे ना. आज रमाईचा 90वा स्मृती दिन आहे. 1935ला आजच्या दिवशी 27 मे 1935ला रमाईचं निधन झालं होतं. त्या याच्यामध्ये आपण पाहतो की रमाई देखील तशी मरण पावली. रमाईला त्या लंडनवरून एक पत्र लिहिलं होतं बाबासाहेबांनी 31 डिसेंबर 1930ला. त्या पत्रात जे काही बाबासाहेब लिहितात ना ते वाचलं की अंगावर शहारे येतात, डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही, इतकं भयानक. म्हणजे बाबासाहेब तिथे सरळ म्हणतात की बाकीच्या लोकांसारखं हसण्या खिदळण्यात आणि टवाळक्या करण्यासारखं मला जगायचं नाही. असं जगण्यापेक्षा मी मेलेलं मला कधीही आवडेल. जर मी माझ्या लोकांच्या आयुष्यात बदल नाही करू शकलो तर मी स्वतःला संपवून घेण्यातच मला अधिक आनंद होईल. इतकी तीव्रता बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती की आमचं आयुष्य ठीक झालं पाहिजे, आम्हाला या देशामध्ये शिक्षण मिळालं पाहिजे, इतरांच्या बरोबरीने माना सन्मानाच्या नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि मग आम्ही देखील आमच्या लोकांच्या करिता काहीतरी करू हे त्यांना अपेक्षित होतं. पण आमच्यातल्या काही लोकांना ते मिळालं आणि त्यांनी समाजाकडे पाठ फिरवली. याकरिता 31 जुलै 1956ला बाबासाहेब आंबेडकर नानकचंद रत्तूला जे म्हणतात अंतिम संदेश म्हणून डॉक्टर आंबेडकर संस्मरण और स्मृतिया या पुस्तकामध्ये अंतिम संदेश म्हणून एक चॅप्टर आहे. याच्यामध्ये बाबासाहेब जाण्याच्या काही 4-6 महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर इतके दुखी असतात, कधीही रडत असतात. जेव्हा नानकचंद रत्तू विचारतात की बाबा साहब मुझे पूछने के लिए क्षमा करे लेकिन बताए जरूर कि आप इतने दुखी क्यों रहते हैं, आप कभी कभी रो क्यों पड़ते हैं, तो मुझे बताए जरूर. बाबासाहेब म्हणतात कि मैंने अपने जिंदगी में जो भी लक्ष्य रखा था वो मैं पूरा नहीं कर पाया. मैंने जो काम किया उसका फायदा कुछ ही लोगों ने लिया और वे लोग आत्मघात के मार्ग पर चल रहे हैं. वे लोग बहुत ही नालायक निकले, वे लोग समाज के लिए कुछ नहीं कर रहे. मैं सोचता था कि ये लोग पढ़ लिख जाएंगे तो समाज के लिए कुछ करेंगे, लेकिन मैं देखता हूँ ये लोग बीवी बच्चे पालने में लगे हुए हैं और इसलिए मैं दुखी हूँ. इसलिए मैं इस तरह से आप जो देखते हैं कधी कधी रडताना मग ते बाबासाहेब तसं म्हणतात आणि सांगता सांगता सुद्धा थांबतात आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. या शब्दात तिथे नानकचंद रत्तूने त्याचा उल्लेख केलेला आहे. तर ज्या कारणांमुळे बाबासाहेब आंबेडकर रडलेत, जे मिशन बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवलं, काय मिशन ठेवलं की आपल्याला या देशाचं शासक बनायचं आहे, हे एक ध्येय बाबासाहेब आंबेडकरांचं. दुसरं ध्येय या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित करायची आहे. तिसरं ध्येय या देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट करायची आहे, जातीचं निर्मूलन करायचं आहे. आणि चौथं ध्येय बाबासाहेबांनी ठेवलेलं या देशाला प्रबुद्ध भारत बनवायचा आहे. हे 4 ध्येय प्राप्त करण्यासाठी त्यांचे अनुयायी जे आहेत त्यांची जबाबदारी आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर आज आमच्यात जिवंत नाहीत. आहेत का? नाही आहेत. 6 डिसेंबर 1956ला ते आमच्यातून निघून गेले. मग आहेत की नाही आहेत? पुन्हा एकदा प्रश्न विचारतो, बाबासाहेब आपल्या जिवंत आहेत की नाही आहेत? आहेत. कसे काय? विचारांनी. बाबासाहेब आंबेडकर एक जोसेफ मॅजिनी नावाचा व्यक्ती होता, तत्ववेत्ता होता. तो कदाचित इटलीचा की काहीतरी होता, फिलॉसॉफर. त्याने एक थेअरी मांडली की म्हणे महापुरुष किंवा विचारवंत कधी मरत नाही, तो शरीराने मरतो, विचाराने सदैव जिवंत राहतो. ती थेअरी बाबासाहेब आंबेडकरांनी खोडली आणि बाबासाहेब आंबेडकर एक नवीन थेअरी मांडतात
की महापुरुष किंवा विचारवंत हा शरीरानेही मरतो आणि विचारांनीही मरतो, जर त्याचा विचार जोपासणारे लोक जिवंत नसले तर. आता बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून शरीराने 6 डिसेंबर 1956 निघून गेले. विचारांनी ते जिवंत राहू शकतात ना. बाबासाहेब आंबेडकर विचारांनी जिवंत राहू शकतात, पण विचारांनी जिवंत ठेवायसाठी बाबासाहेब कोणती अट सांगतात की त्यांचा विचार जोपासणारे लोक जिवंत असतील तर. पण जर समजा आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक घ्यायला पैसा नसेल, आमच्या घरी बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक ठेवायला जागा नसेल आणि बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले पुस्तकं वाचायला आमच्याकडे वेळ नसेल, बरोबर, फक्त आपण बाबासाहेबाची फोटो लावायचे आणि त्याला फुलं व्हायचे, तर बाबासाहेब जिवंत राहतील का? पुतळे बसवायचे तर बाबासाहेब जिवंत राहतील का? पुतळ्यातले बाबासाहेब अपेक्षित होते का बाबासाहेबांना? बाबासाहेब आंबेडकरांना विचारातले आंबेडकर जिवंत राहिले पाहिजे हे अपेक्षित होतं. आणि त्याकरिता जर बाबासाहेबाची चळवळ आपण जागोजागी सांगत गेलो, जर सांगत सुटलो प्रत्येक प्रसंगी, तर मग विचाराचा प्रवाह जिवंत राहील. आणि मग विचाराचा प्रवाह जिवंत जर राहिला तर बाबासाहेब आंबेडकर जिवंत राहतील. हे जे आज आपण करतोय ना, हे बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवण्याचा एक प्रयोग आहे, एक प्रयोजन आहे त्याचं. याला कमी नका लेखू. प्रत्येक प्रसंगी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जर आपण सांगत राहिलो तर आंबेडकरवाद आपण जिवंत ठेवू शकतो. आताच एक गीत सादर केलं वामनदादा कर्डकांचं. त्या गीताला सुरू करण्यापूर्वी पैदा होतो भीमसा नर पैदा हो, त्या गीताला सुरू करण्यापूर्वी वामनदादांनी एक शेर म्हटला होता. काय म्हणाले होते? किसी को जर मिला भीम का, किसी को घर मिला भीम का. जर जमीन जायदाद किंवा घर. वामनदादा म्हणाले बाबासाहेबांमुळे कोणाला संपत्ती मिळाली, कोणाला घर मिळालं, जायदाद मिळाली. किसी को जर मिला भीम का, किसी को घर मिला भीम का. आणि वामनदादा पुढे म्हणतात की वामन को क्या मिला. आणि त्याचं उत्तर देताना म्हणतात की छपी कागज की गठरी में हमें भी सर मिला भीम का, हमें भी सर मिला भीम का. बाबासाहेब आंबेडकरांचं डोकं आजही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांमध्ये जिवंत आहे. बाबासाहेबांनी निश्चित केलेले ध्येय धोरण त्याला आम्ही गाठण्यासाठी, ते अचीव करण्यासाठी गोल, त्यासाठी आपण झटलो तर आंबेडकरवाद जिवंत राहू शकतो. जर आंबेडकरवाद जिवंत राहिला तर येणाऱ्या पिढ्या सुरक्षित राहतील. 2000 वर्ष बाबासाहेब म्हणतात आपण या देशात गुलाम होतो. बाबासाहेब म्हणतात मी माझ्या आयुष्यात 25 वर्षाच्या संघर्षामध्ये जे काही मिळवून दिलं ते मिळवून दिलेलं आहे. 1952च्या आपल्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात जेवढं काम मी केलं, म्हणतात जेवढं काही मी मिळवून दिलेलं आहे, जगात कधीही कुठेही कोणीही एवढं काम केलेलं पाहायला मिळत नाही, असा दावा देखील बाबासाहेब करतात. एवढं सुपर ब्रेन बाबासाहेबाचं आजही पुस्तकांमध्ये आहे. पण त्या विचारांकडे पाठ फिरवून केवळ पुतळे पुंजण्यात आणि फोटोला एकदा माल्यार्पण केलं का मोकळे आपण आपल्या पद्धतीनं काही करायला, नाही का. मग आंबेडकर जयंती असो की काही असो, त्याच्यामध्ये चळवळीचं काम कमी, आंबेडकरवादी विचारधारेचं काम कमी आणि आपली हाऊस भागवून घेणे, नाही का, डीजे लावून मस्त बेधुंद होऊन नाचणे आणि त्याला चळवळीची किंवा बाबासाहेबाची जयंती साजरी करणे म्हणणे हे कितपत योग्य आहे हा देखील प्रश्न आपण केला पाहिजे. बाबासाहेब तर स्वतः म्हणाले ना 52च्या त्याच भाषणात की मला जय जयकार करणारे लोक नकोत, जे लोक मला अपेक्षित असलेले कार्य पूर्ण करण्यासाठी प्राणपणाने झटतील अशा लोकांची मला आवश्यकता आहे, अशा अनुयायांची मला आवश्यकता आहे. आणि म्हणून मला भक्त नको, अनुयायी हवेत. या पद्धतीने बाबासाहेब बोलले. खूप मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर दिलेली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण लोकांनी अशा कार्यक्रमांना देखील निमित्त बनवून ही विचारधारा जनमानसात नेण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजे. ज्या पद्धतीने मेश्राम दाम्पत्याच्या लग्नाच्या प्रसंगी या छोट्या खानी कॅडर कॅम्पचं आयोजन केलेलं आहे, सांगायला बरंच काही आहे पण वेळेच्या मर्यादा आहेत.
पावसामुळे थोडीशी गडबड झाली, आपला कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला आणि त्यामुळे जे काही सांगायचं होतं सगळं या प्रसंगी आज सांगता नाही आलं. पुढे अजून कधी आपण एखादी निमित्त करू आणि त्या निमित्ताने पुन्हा आपण आपल्याला जर वाटलं असेल की हे काम योग्य आहे, हे काम बरोबर आहे, काही गोष्टी आम्ही नाही केल्या पाहिजे आणि काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे आणि ज्या गोष्टी केल्या पाहिजे त्यापैकी ही देखील गोष्ट जर आपल्याला वाटत असेल तर तसे प्रयत्न आपण सगळ्यांनी निश्चितपणे केले पाहिजे. मी जतीन मेश्राम आणि स्वाती सोमकुवर, आता स्वाती सोमकुवर मेश्राम म्हणेल, तर या लोकांना त्यांच्या पुढील मॅरिड लाईफच्या हार्दिक सदिच्छा देतो. पुढे जसे जतीन मेश्राम आमचे खंदे कार्यकर्ते आहेत, मी कालही लग्नाच्या स्टेजवर स्वातीताईला म्हणालो की आम्ही अपेक्षा करतो की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एका महिला कार्यकर्त्याची भर पडत आहे म्हणून. आणि आमच्याकडे महिलांची टीम आहे, विद्यार्थ्यांची टीम आहे, कर्मचाऱ्यांची वेगळी टीम आहे. आणि मगाशी निलेश सरांनी सांगितलं की वेगवेगळे कार्यक्रम होतात. आत्ताचा मी 18 मेला दिल्लीवरून कार्यक्रम करून आलो. तर अशा पद्धतीने आता राज्याच्या बाहेर आणि देशाच्या राजधानीत देखील आपले कार्यक्रम व्हायला लागलेले आहेत. या कार्यक्रमात आपण सगळे सहभागी व्हाल. आमच्या ऑनलाईन मिटिंगा विकली चालतात, विशेष करून शनिवारी रात्री 8:30 वाजता वगैरे तुम्ही लोक जोडू शकता. आणि जे काही आज सांगितलं ते थोडं थोडं आम्ही 1 तास 1.5 तास मिटिंग चालते ते ऐका आणि या कार्याला बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवणे विचारधारेच्या माध्यमातून यामध्ये सहकार्य करा. अनेक लोक अशा पद्धतीचे आपापल्या लेवलवर कार्यक्रम करत असतात, त्यात आपणही भर पाडू आणि या कामाला गती देण्याचा प्रयत्न करू. पुढे इथून एखादी अजून कोणी इन्स्पायर होईल, त्यांच्या घरी कधी एखादी वाढदिवस असेल आणि तुम्हालाही वाटलं की या दिवसात आम्ही तासभराचा 1.5 तासाचा कॅडर कॅम्प ठेवतो, तर नक्की ठेवा, आम्हाला संपर्क करा. जतीनच्या माध्यमातून वगैरे मोबाईल नंबर मिळून जाईल. तर कुठल्याही प्रसंगी घराचं वास्तूक असलं काही असलं तर बोलवा. आणि अशा पद्धतीचं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला पसरवण्यासाठी कांशीराम साहेबाच्या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू ही आशा अपेक्षा बाळगतो. सगळ्यांना धन्यवाद. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी आपण लग्नाच्या निमित्ताने कॅडर कॅम्पचं आयोजन कहीं हम भूल ना जाए या अभियानांतर्गत केलेलं आहे. आणि यापूर्वी बऱ्याच प्रसंगा निमित्ताने आपण लग्नाच्या असोत किंवा वाढदिवसाच्या असोत किंवा अजून कोणत्या कारणास्तव आपण या कॅडर कॅम्पचं निमित्त साधत असतो आणि फुले शाहू आंबेडकर आणि कांशीरामजी साहेब यांच्या विचारांची देवाणघेवाण करत असतो, जनमानसांपर्यंत त्यांचे विचार पोहोचवत असतो. तर हे जे कार्यक्रम असतात याच्यासाठी फार हिंमत लागते आणि ती हिंमत दाखवण्याचं काम आज मेश्राम फॅमिली यांनी केलेलं आहे. आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्वांकडून मी मेश्राम फॅमिलींचं खूप खूप अभिनंदन करते. आणि जतीन भाऊ आणि स्वातीताई यांना त्यांच्या लग्नानिमित्त शुभेच्छा देते. तसंच या कार्यक्रमाचं निमित्त साधून आज या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर हे जे आपल्याला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानिमित्तानं फुले शाहू आंबेडकरांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवत असतात, जनमानसापर्यंत ते पोहोचवत असतात. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आता महाराष्ट्रातच नाही तर आपण दिल्लीपर्यंतही या कहीं हम भूल ना जाए अभियानाला नेऊन पोहोचवलेलं आहे. फुले शाहू आंबेडकरी विचारायला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे. तर त्यांनी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती देऊन आपल्याला त्यांनी त्यांचे विचार सांगितलेले आहे. तर त्यांचं मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करते. तसंच आपण सर्वांनी या इथे येऊन म्हणजे कारण की बाकीच्या ठिकाणी भरपूर गर्दी असते, बाकीच्या कोणत्या कार्यक्रमाला खूप गर्दी, डीजे जिथे असतात किंवा बाकीचे कार्यक्रम जिथे राबतात तिथे खूप गर्दी असते. पण आज या ठिकाणी जितके लोक उपस्थित आहे ते फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला पुढे वाढवण्यासाठी तयार असे लोक आहेत. आणि म्हणून तुम्ही मनापासून शांततेने
हा कार्यक्रम इथे ऐकून घेतला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं इथं आभार व्यक्त करते आणि या कार्यक्रम इथेच संपला. आवाज इंडिया यांचं नेहमीच आपल्याला योगदान असतं. कुठेही आपण महाराष्ट्रात असो किंवा दिल्लीला असो, आवाज इंडिया आपल्याला मदत करत असते आणि आपला कार्यक्रम नेहमीच आवाज इंडिया या चॅनलवर दिसत असतो. तर आपण सर्वांनी आवाज इंडिया चॅनलवर आपला कही हम भूलना जायचा हा कार्यक्रम असो किंवा यापूर्वीचे कार्यक्रम तुम्ही रेकॉर्डेड आहे ते सुद्धा पाहू शकता. त्यांचा आभार मानते. तसंच प्रत्यक्षरित्या आणि प्रत्यक्षरित्या ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आणि पावसामुळे हा कार्यक्रम जतीन भाऊंच्या घरी न होता सुदीप गणवीर यांच्या घरी घेण्यात आला, त्यामुळे त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि सर्वांचंच लहान मुलांनी इथे तुमच्या पुढे गीत सादर केलेलं आहे त्या सर्वांचं इथे मी आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपला.